चला आज करायचं आपल्याला मस्त ऑइल फ्री म्हणजे एकही तेलाचा थेंब न वापरता आपण छोले मसाला करणार आहोत, छोल्याची भाजी करणार आहोत. तर इथे मी पहिले छोले रात्रभर भिजवून घेतलेले आहेत आणि त्यात आपण कुकरमध्ये टाकणार आहोत. पाणी टाकणार आहोत त्यात आणि 2 कांदे, त्याच्यानंतर अख्खा टोमॅटो हे सगळं टाकून घेणार आहोत. आणि खडे मसाले घेतलेत, मोठी इलायची, छोटी इलायची, लवंग, मिरी आणि दालचिनी आणि एक चमचाभर चहा पावडर घेतली, ती एका रुमालामध्ये टाकली छोट्या आणि ती पुचुंडी बांधून त्याच्यात टाकून दिली. त्याच्यानंतर 2 इथे मिरच्या टाकल्या, तमालपत्र टाकलं आणि आपण 4 ते 5 शिट्ट्या करून कुकर गार करून घेतला आणि ती पुचुंडी बाहेर काढायची. त्याच्यानंतर कांदा, टोमॅटो, थोडेसे छोले आणि त्या मिरच्या मिक्सरला बारीक फिरवून घ्यायच्या. आपला मसाला तयार झाला. खूप कमी वेळात ही रेसिपी होती. तमालपत्र काढून टाकलं. त्याच्यानंतर एक कांदा घेतला, तो कढईमध्ये टाकून घेतला. ऑइल फ्री आहे त्यामुळं पाणी टाकायचं आणि थोडा थोडा करून कांदा परतून घ्यायचा. कांदा लालसर झाल्यानंतर आपला तो वाटलेला मसाला टाकून घ्यायचा. तो सुद्धा छान परतून घ्यायचा. सुकला त्याच्यातलं पाणी संपलं की थोडं पाणी ॲड करायचं आणि मसाला छान परतून घ्यायचा. नंतर आपण हळद टाकायची. हळद टाकल्यानंतर जिरा आणि धनेपूड टाकून घ्यायची. त्याच्यानंतर थोडा पाणी टाकून छान मसाला शिजवून घ्यायचा. तर तेलाशिवाय पण भाज्या होऊ शकतात, हे मी तुम्हाला दाखवलं. खूप छान टेस्ट लागते. छोले मसाला टाकून वरतून जे आपण छोले उकडून घेतले होते ते टाकले आणि मिक्स केलं. गरजेनुसार पाणी टाकलं. मी त्यातलंच पाणी टाकलं थोडंसं शिजलेलं. त्याच्यानंतर थोडंसं ॲड केलं आणि उकळी येऊन दिली छान आणि स्मॅशरनी स्मॅश केलं. आपली रेसिपी तयार झाली. ज्यांना ऑइल फ्री रेसिपी हव्या असेल त्यांनी नक्की कमेंट करा आणि शेअर करा जास्तीत जास्त लोकांना. बाय बाय.